यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। पुसद येथे श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे पुरातन राम मंदिर हातकेश्वर वार्डात पूजा अर्चना करून येथून देवकृपा चौक, नगिना चौक, सुभाष चौक, मुखरी चौक मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। रामनवमी उत्सवानिमित्त पुसदमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। ढोल पथक, लेझिम पथक या यात्रेत असल्यानं ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या यात्रेत असंख्य रामभक्तांनी सहभाग नोंदवला। यात्रेतील नागरिकांना सराफा असोसिएशन पुसद तर्फे मठ्ठा तसेच अनेक संघटनांमार्फत पेयजल आणि अन्नदानाचं वाटप करण्यात आलं। यावेळी संपूर्ण शहरात पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। विशेष म्हणजे जिल्ह्यात पुसद तालुका संवेदनशील समजण्यात येत असल्यानं येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार बन्सल आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक WS खिल्लारे यांनी शांततेच्या दृष्टीनं योग्य उपाययोजना केली होती। तसेच पुसद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे रामभक्त आणि पोलिसांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या संदर्भात पुसद शहरातील पोलीस निरीक्षक WS खिल्लारे आणि राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवी ज्ञानचंदानी यांनी आपली प्रतिक्रिया देताना अधिक माहिती दिली आहे। रामनवमी निमित्ताने चोख बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक बन्सल साहेब आहेत आणि देखरेख ठेवण्याकरिता अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री ढोळे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत। पुसदचा मागील इतिहास बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांततेत सर्व काही बंदोबस्त पार पाडावा म्हणून बाहेरून सुद्धा स्टाफ बोलावलेला आहे। एकूण जवळपास 125 कर्मचारी बाहेरून आलेले आहेत। SRPचे 2 सेक्शन आहेत, RCPचे 2 पथक आहेत, 3 PI आहेत आणि 9 अधिकारी बंदोबस्तामध्ये लावलेले आहेत। बंदोबस्त चोख लावलेला आहे। गावामध्ये एकूण पुसद शहरामध्ये सेन्सिटिव्ह भाग आणि इतर भागामध्ये सुद्धा एकूण 28 फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत, जेणेकरून पुसद शहरामध्ये कुठेही कोणताही काही प्रकार जर घडत असेल तर त्वरित माहिती व्हावी म्हणून संपूर्ण पुसद शहरामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। जय श्रीराम। जय श्रीराम। मित्रो, आपल्याला कळवितांनी अत्यंत आनंद होत आहे की यावर्षी दिनांक 4 एप्रिल 2017 रोजी रामनवमी पुसदमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आणि या शोभायात्रेमध्ये एकूण 17 प्रकारचे झाक्या आपण ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये विविध पौराणिक, त्याच्यानंतर सामाजिक संदेश देणारे आणि तसेच संघटन वाढवावा आणि पुढं भविष्यात आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक पथक, त्याच्यानंतर ढोल पथक, हिंदू गर्जना ढोल पथक, लेझिम पथक, महिलांचा तनिष्का ग्रुपचा एक पथक आणि असे विविध वाद्य आपण ठेवलेले आहे आणि या प्रकारे आपण एक खूप उत्कृष्ट प्रमाणाची शोभायात्रा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिनिधी सय्यद मुजिबुद्दीन, NTV न्यूज मराठी, पुसद।